हॅलो आई, आज काय बनवणार आहे? आज मटर पुरी. मटार पुरी. मग त्यासाठी काय काय घेतलेलं आहे मटर सामग्री? वाटून घेतलंय मटार वाटून घेतलेलं आहे, आणि बीट किसून घेतले, बीट किसून घेतलेलं आहे, बटाटा किसून घेतलेले, बटाटा किसून घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेले, गाजर किसून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, अद्रक लसूण हिरवी मिरची, अद्रक लसूण वाटून घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, मैदा आणि इथे काय काय घेतलेलं आहे? हे ओवा. आता ह्याच्यामध्ये तिखट, हे सगळे मसाले घरी बनवलेले आहेत. हा, अच्छा, ओवा स्मॅश करून घेतलेला, थोडा ओवा टाकायचा, धना पावडर, हिंग, हे सगळे मसाले घरीच बनवलेले. तांदळाचं पीठ टाकून घेतलं, बेसन, गव्हाचं पीठ, मैदा. आता हे सगळं, आता थोडं मीठ, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडंसं तेल कशासाठी? आता हे मळून घ्या. पाणी नाही टाकत त्याच्यात आपण, आता पाणी टाकणार आहे. मिरचीचं पाणी आपण थोडं घातलेलं आहे. अच्छा, या प्रकारे रेडी झालेलं आहे. 10-15 मिनिटं आपण मिळून झालं ठेवूया. आता आपण याची पुरी लाटून घेऊ. ओके, आता हे तळून घ्यायचंय का आपण? आता इथं पुरी लाटून तेल गरम झालं. ओके, हे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अच्छा, हे अशा प्रकारे चेक करतो की गरम झाले का नाही. असं केल्यानंतर काय होतं? हो, गरम झाले. ओके, वाही फुगली की. ओके, हे अशा प्रकारे फुगली म्हणजे सक्सेसफुल. बरोबर, वा, एकदम सक्सेसफुल झालेली आहे. म्हणजे असं जर फुगली तर समजायचं सक्सेसफुल झालेली आपली रेसिपी. आपली डिश तयार झाली आहे. मटर पुरी, सॉस, आता ओमकारला देतो. टेस्टिंगला देऊयात आता आपण मटार पुऱ्या. मटर मस्त लागते, एकदम छान. आता आपण हे करूया. आणि घरचं दही, यम्मी. थँक्यू मम्मी.